नमस्कार. महाराष्ट्रातील कोळी समाजामध्ये अनेक वर्षांपासून मागणी राहिलेली आहे. अनुसूचित जमातीचे जे दाखले आहेत ते अनेक वर्षांपासून मागणी करूनही मिळत नाही आहेत. त्यामध्ये अनेक त्रुटी आणि शासनाच्याकडून ते मुद्दामहून लांबवले जातात का, असा एक प्रश्न कोळी समाजाला गेल्या अनेक वर्षांपासून पडलेला आहे. आणि त्यामुळं अनेक वर्षांपासूनची ही मागणी आहे. या कोळी समाजाचे अनुसूचित जमातीचे दाखले नसल्यामुळं अनेक युवकांच्या शिक्षणाचा प्रश्न निर्माण झाला आहे, नोकऱ्यांमध्ये प्रश्न निर्माण झालेले आहेत आणि ही मागणी अनेक वर्षांपासूनची राहिलेली आहे. आणि तरीसुद्धा महाराष्ट्र शासनाकडून या कोळी समाजाकडं कानाडोळा केला जातोय, दुर्लक्ष केलं जात आहे. आणि त्यामुळं आता महाराष्ट्रातील कोळी समाज आक्रमक झालेला आहे. आज सांगलीतील कोळी समाजाच्या वतीनं जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात येणार आहे. तशी मागणी करण्यात येणार आहे, अनुसूचित जमातीचे दाखले मिळावेत आणि कास्ट व्हॅलिडिटी करण्यात यावी, सुलभतेने ती व्हॅलिडिटी व्हावी, ही एक प्रमुख मागण्या ह्या राहिलेल्या आहेत. आपल्याबरोबर काही कोळी समाजाचे पदाधिकारी आहेत, नेते आहेत, आपण त्यांच्याशी बोलूया. काय नक्की मागणी राहिलेली आहे आणि कशा तऱ्हेचा पाठपुरावा आता करणार आहे? आमची मागणी अशी आहे, ज्यावेळेला घटना अंमलात आलेली आहे त्यावेळेला अनुसूचित जाती जमातीची महाराष्ट्र राज्याची जी यादी प्रसिद्ध केलेली आहे राष्ट्रपतींनी, त्या यादीमध्ये 28 नंबरला कोळी शेड्यूल ट्राईब, महादेव कोळी शेड्यूल ट्राईब, मल्हार कोळी शेड्यूल ट्राईब, टोकरे कोळी शेड्यूल ट्राईब, असे आमचे सगळे कोळी बांधव हे शेड्यूल ट्राईबमध्ये आहेत. प्रश्न असा आहे की राज्यपालांच्या यादीनुसार प्रांत कार्यालयांनी आम्हाला, आमच्या समाजाला अनुसूचित जमातीचे दाखले सुलभ रीतीने दिले पाहिजेत. आमची ही प्रमुख मागणी आहे. आणि जे दाखले मिळतील त्या दाखल्यांची व्हॅलिडिटीसुद्धा सुलभ पद्धतीने मिळाली पाहिजे, अशी आमची मागणी आहे. आणि त्यासाठी आमचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय रमेशदादांनी बैठक बोलवलेली होती आणि त्या एकनाथ शिंदे साहेबांच्या मुख्यमंत्र्यांच्या कालावधीमध्ये ती बैठक झालेली आहे. त्याचं प्रोसिडिंग तयार झालेलं आहे आणि त्या प्रोसिडिंगप्रमाणे त्याची अंमलबजावणी करण्यासाठी आम्ही शासनाकडे ही मागणी केलेली आहे. शासन सकारात्मक आहे. आमच्या मागण्या लवकरच मान्य होतील अशी आमची अपेक्षा आहे. परंतु जर का अधिवेशनापूर्वी आमच्या मागण्या मान्य झाल्या नाहीत तर आम्हाला यापुढे तीव्र आंदोलन करावं लागेल. याची शासनाने दखल घ्यावी एवढी विनंती करतो, सांगतो आणि थांबतो. नक्कीच आपल्याबरोबर आता खऱ्या अर्थानं अंबिगेरे मॅडम आहेत. अनेक वर्षे त्यांनी शिवसेनेचे पदाधिकारी म्हणून काम करत आहेत. काय नक्की मागणी राहिलेली आहे? कारण तुम्ही सत्तेमध्ये काही काळ काम केलेलं आहे आणि तरीसुद्धा अजूनही कोळी समाज वंचित राहतोय. जय महाराष्ट्र, जय वाल्मिकी. आद्यकवी महर्षी वाल्मिकी महाराज, आई एकवीरा देवी. आज आपण सांगली जिल्हाधिकारी कार्यालय येथे आपण निवेदन देण्याचं कारण म्हणजे गेली अनेक वर्ष अनुसूचित जमातीच्या या आपल्या कास्ट सर्टिफिकेटसाठी आतोनात रात्रंदिवस आपले राष्ट्रीय अध्यक्ष रमेशदादा पाटील झटत आहेत. पण त्यांच्याच बरोबर आपण सर्व कोळी समाज बरोबर असताना सुद्धा गेले 2014मध्ये शिरोळमध्ये, कोल्हापूर जिल्ह्यात शिरोळ तालुक्यामध्ये देता की जाता असे भव्य आणि दिव्य आपण कोळी समाजाच्या वतीनं मेळावा घेतलेले आहेत. त्याच वेळेला आपले महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी ग्वाही दिली की आम्ही येत्या या वर्षातच म्हणजे 2014मध्ये आम्ही तुमचं अनुसूचित जमातीचं कास्ट सर्टिफिकेट व्हॅलिडिटीचं आम्ही डिक्लेअर करू. नक्कीच या निमित्तानं काय सांगाल? जयसिंग कोळी आपल्याबरोबर आहेत. जे आपल्या कोळी समाजाच्या जीवावरती जे काही आमदार जातात विधानसभेमध्ये, त्या आमदारांना या आपल्या संख्येवरच अनुदान मिळत असतं किंवा तो जो निधी असतो तो मिळत असतो. असे जे आमदार आहेत त्या आमदारांच्या राजीनाम्याची वगैरे काय मागणी करणार आहे का कोळी समाजावर? हो, नक्कीच. कारण आमच्या जीवावर निवडून येतात. आमच्या जीवावरती आदिवासी विभागाकडून, केंद्राकडून येणारा करोडो रुपये, लाखो रुपये ही लोक हडप करतायत. मग आत्ताच आम्हाला नांद्रेकर सरांनी जे सांगितलं की आम्ही आहे हे तर डिक्लेअर करा, नाही तर ह्या भागामध्ये आदिवासी कोळी जमात नाही हे डिक्लेअर करा.
एक तर आर नाही तर पार चीच आता आम्ही लढाई लढणार आहोत. एक आम्ही आहोत तर ते डिक्लेअर करा, नाही तर नाही म्हणून डिक्लेअर करा. नाही म्हणून डिक्लेअर केलं तर ह्यांच्या खासदारकी जाणार आहेत. 22 खासदार 22 आमदार आणि 4 खासदार हे जातील, नामशेष होतील आणि त्याच्यावरती येणारा फंड जो केंद्राकडून येणारा फंड अशी तुमची मागणी आहे का? हा? जे 22 आमदार आहेत, हा. 6 खासदार आहेत, हा त्यांच्या राजीनाम्याची मागणी करणार आहे का? त्यांना पदावरून काढून टाकावं अशी मागणी त्या कोळी समाजाची त्या आहे? आम्हाला जर का ते मिळणार नसेल तर त्या आमदार आणि खासदार आम्हाला उपयोगीचीच काय आहेत. जे एक ठराविक भागासाठीच तो असा संच दिला जातो, ठराविक भागासाठीच आदिवासी असे म्हणतात. मग इकडे इंदिरा गांधींनी क्षत्रिय बंधन उठवल्यानंतर इकडला जो निधी आहे तो तिकडे वर्ग कसा केला जातो हे मुख्य आहे. दुसरी गोष्ट, आमच्याकडे पुरावे इंग्रजकालीन पुरावे आहेत. सर्व पुरावे आम्ही ज्या वेळेला आम्ही प्रोड्यूस करतोय देतोय तरी सुद्धा आमचे दाखले रिजेक्ट केले जातात आणि कोर्टातनं मात्र आम्हाला दाखले मिळतात. हा आमच्यावर सरासर अन्याय आहे. कोर्टातून आम्हाला कित्येक दाखले आजपर्यंत इश्यू झालेले आहेत. सरकारने हे ध्यानात घ्यावं की आता तुमची ही लबाडी जास्त दिवस टिकणारी नाही आहे. कोळी समाजाचे महर्षी वाल्मिकी ट्रस्टचे संस्थापक अध्यक्ष आहेत एकनाथ सूर्यवंशी. काय नक्की आता मागणी राहणार आहे? आता सगळ्यांचं आपण ऐकलेलं आहे. काय इशारा सरकारला राहणार आहे एवढं सांगा. गेल्या जवळजवळ 40-45 वर्षापासून आमचं हे आंदोलन चालू आहे. आमचा अन्याय होत आहे. या शासनाला जाणून बुजून या आमच्या कोळी समाजावर अन्याय करत आहे. जे आदिवासी दाखल्यावरती अनुसूचित जमातीच्या दाखल्यावरती जे 25 आमदार निवडून येतात, त्याचबरोबर 2-4 खासदार निवडून येतात, हे विस्तारित क्षेत्रातल्या सर्व अनुसूचित जमातीच्या सर्व लोकसंख्येच्या ह्याच्यावरती निवडून येतात. वास्तविक पाहता हे जे 14 आमदार आहेत या सगळ्यांना मतासाठी किंवा काउंटिंगसाठी विस्तारित क्षेत्रातले सर्व आदिवासी समाज बांधव यांची मतं लागतात किंवा यांचा निधी लागतो. तर या पद्धतीनं जर न करता शासनानं एक तर आमच्यासाठी आदिवासी विभाग सेपरेट करावा, त्यांच्यासाठी TSP एरियासाठी ते अ द्यावा किंवा ब द्यावा आणि विस्तारित क्षेत्रातल्या आदिवासी विभागासाठी हा दुसरा विभाग नेमून त्या सवलती यांच्यामार्फत देण्यात याव्यात. तसेच या पुढच्या काळामध्ये जर शासनानं निश्चितपणानं जर हे धोरण आखून आम्हाला न्याय नाही दिला तर निश्चितपणाने आम्ही तीव्र आंदोलन छेडू आणि शासनाची पळताभूही करू. अशा पद्धतीची या ठिकाणी आम्ही कळकीचं आव्हान करू. या निमित्तानं कोळी समाज सध्या आक्रमक झालेला आहे. देवेंद्र फडणवीस यांनी याच्या अगोदर 4 वर्षांपूर्वी एका महिन्यामध्ये या तुमच्या जातीच्या दाखल्यासंदर्भातला जो मुद्दा आहे तो मार्गी लावतो असं आश्वासन दिलेलं होतं. परंतु गेल्या 4 वर्षांपासून त्यामध्ये कोणत्याही प्रकारचा बदल झालेला नाही आणि त्यामुळं आता कोळी समाज आक्रमक झालेला आहे आणि इथून पुढच्या काळामध्ये अत्यंत तीव्र आंदोलन करण्याचा इशाराही कोळी समाजाच्या वतीनं देण्यात येतोय. मोहन राजमाने, नवराष्ट्र न्यूज, सांगली.